नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या एका प्राचीन आणि अद्भुत स्थळाचा इतिहास जाणून घेणार आहोत. मेहकर, ज्याला प्राचीन काळी मेघनकर नगरी म्हणून ओळखले जात होते. या नगरीचा उल्लेख स्कंद पुराण, पद्म पुराण आणि मत्स्य पुराण आणि ऐने अकबरी यासारख्या ग्रंथातही आढळतो. नदीच्या काठाच्या दाट जंगलात अनेक ऋषीमुनी राहून यज्ञ आणि तपस्या करीत असत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आख्यायिकेनुसार सृष्टीच्या प्रारंभी भगवान ब्रह्मदेवाने आपल्या प्रणित पात्र वापरून पैनगंगा नदीची निर्मिती केली होती. ही नदी इतकी पवित्र मानली जाते की इथे स्नान, श्राद्ध आणि पितृकर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. वनवास काळात श्रीराम, माता सीता आणि भगवान लक्ष्मण पंचवटीला जाताना या भागातून गेले होते. मेहकर जवळील हरण टेकडी या ठिकाणी श्रीरामाने हरणाचा वध केला असे म्हटले जाते. आजही त्या जागेवर जीर्ण झालेले प्राचीन मंदिर उभे आहे. या भागात मेघनकर नावाचा दैत्य राहत असे. तो ऋषींच्या यज्ञकुंडांना अपवित्र करून त्यांची तपस्या मोडीत काढत असे. अखेर ऋषींनी भगवान विष्णूला प्रार्थना केली. भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांच्या प्रसिद्ध सारंग धनुष्याने त्या असुराचा वध केला. काही आख्यायिकेनुसार कदाचित श्रीरामानेच हा दैत्याचा संहार केला असावा. मरणाआधी मेघनकराने प्रार्थना केली की या ठिकाणाला त्याचे नाव द्यावे, म्हणून ही नगरी मेघनकर आणि पुढे मेहकर म्हणून प्रसिद्ध झाली. ऋषीमुनींनी भगवान विष्णूंना येथे चतुर्भुज स्वरूपात राहण्याची प्रार्थना केली. चक्र, गदा, पद्म आणि शंख धारण केलेल्या या देवतेला बालाजी म्हणून ओळखले जाते. पण या देवतेला शारंगधर का म्हणतात? कारण देवतेच्या मुकुटावर भगवान विष्णूचे सारंग धनुष्य धारण केलेली प्रतिमा कोरलेली आहे. शारंगधर बालाजींची मूर्ती तब्बल 11.5 फूट उंच आहे आणि गंडकी पाषाण म्हणजे शाळीग्रामशिला पासून कोरलेली आहे. ही जगातील सर्वात उंच विष्णू मूर्तीपैकी एक आहे आणि 5000 वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते. या देवतेचे वैशिष्ट्य म्हणजे तिची परिपूर्णता. अंग प्रत्यंग, बोटांचे नख, तळहातातील रेषा, शिखा आणि जानवे इतके बारकाईने कोरले गेले आहेत की ती मानव निर्मिती असू शकत नाही असे जाणवते. मूर्तीवरील गूढ हास्य हे अद्वितीय मानले जाते. अशी ही पवित्र नगरी मेहकर, भगवान शारंगधर बालाजींचे दर्शन केल्याने जीवनात सुख, शांती आणि कृतार्थता मिळते अशी श्रद्धा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अशाच आणखी एक पौराणिक स्थळाची कथा घेऊन भेटूया. धन्यवाद.